ओला नारळ आणि आंब्याच्या रसामध्ये बनवली जाणारी ही पारंपरिक पद्धतीची आंबा नारळ वडी आज मी बनवली आहे। कोकणातली ही पारंपरिक रेसिपी आहे। दिसायला जितकी सुंदर आहे, खायला देखील ती तितकीच चविष्ट आहे। झटपट तयार होणारी ही आंबा नारळ वडी अगदी मोजक्याच साहित्यामध्ये बनवता येते। आंबा नारळ वडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला मी आंब्याचा गर काढून घेत आहे। 3 मध्यम आकाराचे हापूस आंबे घेतलेले आहेत। आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत, त्यावरची साल काढायची आहे। इथे मी पुरणजाळीचा वापर करत आहे। पुरणजाळीवर अशा पद्धतीने आंब्याचा रस काढला ना की रस बघा अगदी मुलायम आपल्याला तयार मिळतो। तुम्हाला हवा असल्यास आंबा सुरणी कापून आतला गर काढायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। इथे बघा अशा पद्धतीने हा आंब्याचा मी गर काढून घेतलेला आहे। यामध्ये ना अजिबात जाडसर भाग राहिलेला नाही। यामधला एक वाटी भरून आंब्याचा गर मी बाजूला काढून ठेवणार आहे। आंबा नारळ वडी बनवण्यासाठी आपल्याला ओल्या नारळाचा कीस लागणार आहे। इथे मी 2 वाटी भरून नारळाचा कीस घेतलेला आहे। एक मोठ्या आकाराचा नारळ मी फोडून घेतला आहे आणि त्याचाच कीस घेतला आहे। वाटीच्या मापाने मी मोजून दाखवत आहे। 2 वाट्या इतका हे ओल्या नारळाचा कीस आहे। नारळाचा कीस घेताना आपल्याला फक्त पांढरा शुभ्र भाग घ्यायचा आहे। आंबा नारळ वडी अगदी परफेक्ट होण्यासाठी सर्व साहित्याचं प्रमाण मी वाटीच्या साहाय्याने मोजून दाखवत आहे। 2 वाट्या इतका आपण ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे। यासाठी इथे मी पाऊण वाटी भरून साखर घेत आहे आणि 1 वाटी भरून आंब्याचा गर घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर एखाद दुसरी वेळ छान फिरवून घ्यायचं आहे। आपण हे सर्व साहित्य आहे ना फक्त मिक्स करून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे। आपल्याला याची कोणतीही पेस्ट तयार करायची नाही। साखर, आंब्याचा रस आणि ओल्या नारळाचा कीस छान मिळून यावा ना यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। हे बघा अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यानंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप घातलेले आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि आंबा नारळ वडीचे जे आपण मिश्रण तयार केलेले आहे ते मिश्रण आपल्याला या साजूक तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने फक्त 3 साहित्यापासून ही आंबा नारळ वडी बनवत आहोत। यामुळे यामध्ये मी अजिबात दुधाचा वापर करणार नाही किंवा दुधाची साय देखील घालणार नाही किंवा मिल्क पावडरचा देखील वापर करणार नाही। जसं माझ्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने ही आंबा नारळ वडी बनवली जाते तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आंबा नारळ वडीचं मिश्रण तयार करत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नारळाचा कीस, साखर आणि सोबतच 2 चमचे आंब्याचं रस घातलं होतं। आता शिल्लक राहिलेला जो आंब्याचा रस आहे ना ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आंब्याचा रस घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ना आपल्याला सुरुवातीला कमीच ठेवायची आहे। आंबा नारळ वडीचं हे मिश्रण बघा छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ दिसत आहे, पण जसजसं हे मिश्रण गरम होत जाईल तसतसं ते घट्ट होत जाणार आहे। यामधला पाण्याचा अंश कमी व्हायला लागला की तुम्ही बघू शकता यामध्ये असे बघा बबल्स येत आहेत। अंगावर हे बबल्स उडू नये यासाठी आपल्याला या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून भांड्यावरचं झाकण काढून आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। भांड्याच्या तळाला हे मिश्रण खाली लागू नये किंवा करपू नये यासाठी सतत आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। भांड्यामध्ये मिश्रण घातल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होऊ लागलेलं आहे, पण हे मिश्रण अजूनही तयार झालेलं नाही। जोपर्यंत मिश्रण कढईचं तळ सोडत नाही किंवा या मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीने मंद आचेवर परतत राहायचं आहे। 12 मिनिटं झाली आहेत। मिश्रण तयार झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी हे उलथनं मी असं या मिश्रणामध्ये रोवून घेतलं होतं, पण हे उलथनं पडत आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं नाही। आणखी थोडा वेळ हे मिश्रण परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये मी उलथनं रोवलं आहे। उलथनं व्यवस्थित उभं राहत आहे, पडत नाही याचा अर्थ बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। पण आणखी थोडा वेळ हे मिश्रण मी अशाच पद्धतीने परतून घेणार आहे। एका प्लेटमध्ये ना या कढईमधलं थोडं मिश्रण मी काढून घेत आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे। तोपर्यंत ना आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीने परतत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी भांड्याचा तळ हे मिश्रण सोडू लागलेलं आहे। मी जे थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये घेतलं होतं ते थंड झालेलं आहे। आता बघा हातामध्ये ना याचा गोळा करून बघायचा आहे। छान असा याचा मुलायम गोळा तयार होत आहे। अजिबात
बोटांना हा गोळा चिटकत नाही, याचा अर्थ आपलं हे मिश्रण इथे ना परफेक्ट तयार झालेलं आहे. वडीसाठीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण तयार झालं की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये तुम्ही वड्या थापून घेणार आहात ना, त्या ट्रेला किंवा त्या ताटाला ना आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे. मी या ताटाला ना तूप लावून घेतलं आहे. आता तयार झालेले मिश्रण आहे ना आपल्याला लगेचच यामध्ये काढून घ्यायचं आहे. आंबा नारळ वडीचं हे जे मिश्रण ना अगदी परफेक्ट असं तयार करून घेतलेलं आहे. स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे. पेलाच्या तळाला थोडं तूप लावून देखील हे मिश्रण व्यवस्थित तुम्ही वरून प्लेन करून घेऊ शकता. हे बघा, सर्व मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आहे. छान असं वरून प्लेन करून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. आता ना हे मिश्रण भरपूर गरम आहे. लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या नाही, तर थोडा वेळ हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. पाच मिनटं झालेली आहेत. मिश्रण थोडं कोमट गरम आहे. आता त्याच वेळेला आपल्याला ना याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण की मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आपल्याला याच्या वड्या पाडता येणार नाहीत. चौकोनी आकाराच्या मध्यम साईजमध्ये ह्या वड्या मी पाडून घेत आहे. वड्या पाडत असताना ना आपल्याला वड्या जास्त जाड किंवा जास्त पातळ करायच्या नाहीत, तर मध्यम जाडीच्याच वड्या आपल्याला पाडायच्या आहेत. म्हणजे त्या वड्यांना दिसायला देखील छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात. वड्या पाडून झाल्या की आपल्याला जोपर्यंत ह्या वड्या पूर्णपणे थंड होत नाहीत आणि सेट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला बाजूला ठेवायच्या आहेत. रात्रभर या वड्या अशाच ठेवल्या होत्या. रंग बघूनच तुम्हाला समजलं असेल की या वड्या पूर्णपणे सुकल्या आहेत. उलटण्याचा वापर करून याचे तुकडे काढून घेत आहे. अशा पद्धतीने उलटण्याचा वापर केला ना की आपल्याला अगदी आरामात ह्याच्याने वड्या काढता येतात. अगदी सहज याच्या वड्या बघा निघत आहेत. छान अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. बाकीच्या वड्या देखील मी अशाच पद्धतीने मोकळ्या करून घेत आहे. बघा ना, ह्या वड्या ना किती सुंदर दिसत आहेत. अगदी महागड्या मिठाईला देखील या वड्या मागे टाकतील इतक्या छान ह्या वड्या खायला देखील चविष्ट लागतात. दिसायला देखील सुंदर दिसतात. आंब्याच्या सीझनमध्ये ना आपण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. आंब्याचा आमरस बनवतो, आंब्यापासून मिल्कशेक बनवतो, आंब्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम देखील बनवतो. पण हा एक आंब्यापासूनचा पारंपरिक पदार्थ आहे. तुम्ही हा देखील घरी बनवून बघा. कोकणातली ही एक पारंपरिक रेसिपी आहे आंबा नारळ वडी. वरून बघा छान खुसखुशीत झालेली आहे आणि तोंडात घालताच ना मस्त अशी तोंडात विरघळते. इतकी ही खायला छान चविष्ट लागते. मार्केटच्या महागड्या मिठाईपेक्षा देखील ही मिठाई ना खूप छान लागते आणि खूप चविष्ट देखील आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही घरी बनवता येते. तर तुम्ही देखील ही आंबा नारळ वडीची रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक करा आणि शेअर देखील करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.